जय गाडगे चॅम्पियन विरुद्ध संत गाडगे बाबा जामनेर 11 या दोन संघांच्या दरम्यान श्री संत गाडगे बाबा प्रीमियर लीगचा पहिल्या दिवशीचा दुसऱ्या सत्रातला पहिला सामना। संत गाडगे बाबा किंग्ज जामनेर 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। प्रसन्न जाधव स्ट्राइकला, विकास तिवाने नॉन स्ट्राइकला। प्रतीक गोलंदाजीची सुरुवात करतील संत गाडगे बाबा किंग्ज जामनेर 11 संघाकडून। फलंदाज तयार, गोलंदाज तयार, पंच तयार, क्षेत्ररक्षक तयार, लाईव्ह व्हिजनची टीम तयार, पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले। पहिला चेंडू तितकासा शॉट नव्हता, आखूड टप्प्याचा चेंडू नव्हता, पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु तितका वेळ मिळालेला नाही फलंदाजाला। फटका फसलाय निर्धाव चेंडूने। प्रतीक आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतायत। लॉंग ऑन कडे टोलवलेला फटका। प्रसन्न एका प्रतीकचा चेंडू फुल टॉस पायावर आणि या फुल टॉस चेंडूचा फायदा उचलू शकलेले नाहीये। धाव घेतलेली आहे, लेग बाईचा इशारा आलेला आहे। पहिलं षटक संपलेलं आहे। जय गाडगे चॅम्पियन्स 6 धावा बिनबाद 6। प्रतीक यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे। 3 षटकांचा पॉवर प्ले, 10 षटकांचा सामना असेल। गोलंदाजीला आलेले शेखर, पुढे सर्वात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय। आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक झालेली आहे, दैनिक देशदूतचे सन्माननीय संपादक हेमंत अलोनेजी, वितरण व्यवस्थापक विजय महाजन आणि सन्माननीय सुनील घुले। मनपूर्वक हार्दिक स्वागत मान्यवरांचं। आपण बघत आहात श्री संत गाडगे बाबा प्रीमियर लीग पहिला दिवस। पहिल्या दिवसाचा दुसऱ्या सत्रातला हा पहिला आणि एकूण दिवसातला हा चौथा सामना। शेखर यांचा पुढचा चेंडू रिया मोबाईल रिपेअरिंग गोलंदाजी एंडकडून। अमर निंबाळकर, अक्षय निंबाळकर गोलंदाजी एंडचे प्रायोजक। दरम्यान चांगला फटका, डॉट बॉल। 7 धावा झालेल्या आहेत। दुसरं षटक सुरू आहे। शेखर लेगस्टंपच्या बाहेर दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा, धावसंख्या 8। या स्पर्धेत फलंदाजी एंडचे प्रायोजक कैलासवासी सुभाष श्रीरामदास शिरसाळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फलंदाजी एंड प्रायोजित करण्यात आलेला आहे। तर गोलंदाजी एंड रिया मोबाईल रिपेअरिंग, अमर निंबाळकर आणि अक्षय निंबाळकर। पुन्हा एकदा शेखर, यावेळेस उभ्या उभ्या टोलवलेला फटका। झेल सुटलेला आहे। झेल होता परंतु अवघड होता, झेल टिपला गेलेला नाहीये। फलंदाजाला मिळालेलं आहे जीवनदान। धावा मिळालेल्या आहेत 2, धावसंख्या होतीये 10। शेखरचा पुढचा चेंडू, यावेळेस चांगला संपर्क, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार। बॉडी इंजिनियर जिमच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार या डावातला पहिला। पाटील ट्रेडिंग कंपनी, भाग्यश्री ठिंबक, देवेंद्र पाटील, चेतन पाटील, प्रशांत पाटील।
पाटील इंडस्ट्रीज, सागर पाटील, गायत्री पाइप्स, अनिल पाटील, प्रवीण पाटील, एएस सेल्स कॉर्पोरेशन, अनिकेत अवारी, श्री गणेश इस्टेट ब्रोकर, घर शेत प्लॉट खरेदी आणि विक्रीसाठी संपर्क करू शकतात. गणेश इस्टेट ब्रोकर, प्रमोद भाऊ सोनोणे. श्री गजानन रियल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर, घर शेत प्लॉट खरेदी विक्री, श्री किरण भाऊ सोनोणे. जयेश लुंडसेचा हा ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला उंच डोललेला आहे. चेंडू सरळ हातात. विकास स्कॉट भूषण बोल्ड, जयेश लुंडसे पहिला गडी बाद झालेला आहे 23 धावांवर. जय गाडगे चॅम्पियन संघाला पहिला हादरा, पहिला झटका. रामेश्वरजी मोताळे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक, फैजपूर पोलीस स्टेशन. जयेश लुंडसे यांनी पहिल्या चेंडूवर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. हो, यावेळेस लेग स्टंप कडे जाणारा हा चेंडू. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जोरदार अपील, परंतु ही अपील फक्त वाईट वरनं लक्ष भटकवण्यासाठी होती, भरकटवण्यासाठी होती. वाईटचा इशारा आलेला आहे. पंच अनुभवी. चोवीस धावा. चांगला चेंडू जयेश लुंडसे यांचा. एक धाव काढलेली आहे. 25 धावा झालेल्या आहेत. षटकातला 5वा चेंडू असेल जयेश लुंडसे यांचा. आतापर्यंत किफायती मारा केलेला आहे जयेश यांनी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क या शॉटमध्ये नव्हतं. निर्धाव चेंडू, षटकातला शेवटचा चेंडू असेल जयेश लुंडसे यांचा. प्रसन्न जाधव सामना करतील.
7 चेंडूंमध्ये 15 धावा काढून फलंदाजी करतायत. रामेश्वरजी मोताळे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक, फैजपूर पोलीस स्टेशन. संदीप भाऊ सुरळकर, हॉटेल न्यू फौजी. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, 1 गडी बाद. जय गाडगे चॅम्पियन संघाची धावसंख्या. संदीप भाऊ सुरळकर, संचालक न्यू फौजी परमिट रूम अँड बियर बार, हॉटेल संकल्प व लॉजिंग, संकल्पना कन्स्ट्रक्शन. श्री संदीप भाऊ सुरळकर, लालाजी टेंट हाऊस, दत्तनगर, दत्त मंदिरासमोर अशोक किराणा, मेहरून जळगाव. श्री सदाशिव भाऊ सोनवणे आणि महेशजी सोनवणे, लालाजी टेंट हाऊसचे संचालक सदाशिव भाऊ सोनवणे आणि महेश भाऊ सोनवणे. महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान, वाल्मिकराव पाटील. नम्रता फार्म, नरेंद्र दादा जाधव. उंच गेलेला आहे, फटका फसलाय की काय, आणि झेल टिपलेला आहे. प्रसन्न जाधव यांना परतावं लागेल. प्रसन्न जाधव, कॉट भूषण, बोल्ड गोपाल शिरसाट. 31 धावा, 2 गडी बाद. जय गाडगे चॅम्पियन्स. या स्पर्धेसाठी महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान, वाल्मिकराव पाटील. नम्रता फार्म जळगाव, नरेंद्र दादा जाधव. स्वर्गीय चिरंजीव सचिन आधार पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय पाटील यांच्याकडून ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला प्रायोजित केली गेलेली आहे. ती काही क्षणातच आपल्याला मैदानाच्या आत दिसेल. शक्ती पॉलिमर्स, श्री शक्ती इंडस्ट्रीज, शक्ती प्लास्टोटेक, सिद्धिविनायका पॉली प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. युवा उद्योजक हर्षल संतोष इंगळे, संचालक शक्ती पॉलिमर्स. स्वप्नील अवधूत चौधरी, समाजसेवक. निर्धाव चेंडू गोपाल शिरसाट यांचा. साहिल आलेले नवीन फलंदाज. श्री अमोल अंबादास ठाकरे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद. श्री अनिल जाधव, संचालक आई गारमेंट्स, टी शर्ट्स, पॅन्ट्स, मॅन्सवेअरचे होलसेल विक्रेता, साईबाबा मंदिर प्रवेशद्वार जवळ, बळीरामपेठ. चेंडू उंच आणि तितकाच दूर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू लेग स्टंप कडे जाणारा, आणि या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे फलंदाजाने. 4 षटकांची समाप्ती. जय गाडगे चॅम्पियन्स. 42 धावा, 2 गडी बाद. गोपाल शिरसाटचं हे षटक महागड जरी ठरलं असलं तरी एक महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी तंबूत पाठवलेला आहे. आई गारमेंट्स, श्री अनिल जाधव. परिवर्तन इनोव्हेशन्स, EV केअर सेंटर, मल्टीब्रँड इलेक्ट्रिक 2 व्हीलर सर्व्हिसेस. परिवर्तन इनोव्हेशन्स. प्रमोद श्रीराम कवडे, किरण मोती बापू सबके, जितेंद्र बंसीलाल सबके, पहलवान. बॉडी इंजिनिअरिंग जिम, रोहित देवराज, अमोल जयकारे, खोटेनगर स्टॉप, जळगाव. नितीन भाऊ जाधव, सरपंच, धोबी वराड. मालकीन फुटवेअर अँड मालकीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स. राहुल वाघ आणि जगदीश वाघ, सब्जी मंडी, पाचोरा. जयेश गोलंदाजीला आलेले आहेत. आपलं वैयक्तिक दुसरं
आणि संघासाठी 5वं षटक घेऊन रवींद्र विठ्ठलराव महाले. ऑफस्टंपच्या खूप बाहेर वाईडचा इशारा. धावसंख्या वाढते 43. रवींद्र विठ्ठलराव महाले प्लॅन व कन्सल्टिंग इंजिनियर व रजिस्टर्ड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. सौरभ पाटील पद्मालया ट्रॅव्हल्स. AK एंटरप्राइजेस महावितरणचे कॉन्ट्रॅक्टर आनंद भाऊ कदम. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव. धावसंख्या 44. वाईड असेल. एक अवांतर धाव टोटलमध्ये जोडली जाईल. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवतोय. 44 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. AK एंटरप्राइजेस आनंद भाऊ कदम. महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी आलू प्याज लसूण मर्चंट अँड कमिशन एजंट्स श्री शशिकांत ज्ञानेश्वर पाटील. दुकान नंबर 11 न्यू सब्जी मंडी अजिंठा रोड सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्स जळगाव. महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी शशिकांत ज्ञानेश्वर पाटील. 45 धावा झालेल्या आहेत. ओ यावेळेस कॅचिंग प्रॅक्टिस दिलेली आहे साहिलने. बॅटची कळ घेतलेली आहे. चेंडू सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेलेला आहे. अविनाश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. साहिल कॉट अवी बोल्ड जयेश. 45 धावा 3 गडी बाद. आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना आपल्याला दिसेल स्वर्गीय सचिन आधार पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय पाटील यांच्याकडून ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित करण्यात आलेली आहे. स्वर्गीय सचिन आधार पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय पाटील यांच्याकडून ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम. डॉक्टर तेजस दिलीप राणे MD मेडिसिन. डॉक्टर श्रद्धा तेजस राणे. स्वामी समर्थ मेडिसिन शॉपी केमिस्ट अँड ड्रगिस्ट. दीपक शिरसाळे सौ सोनाली दीपक शिरसाळे अथर्व दीपक शिरसाळे. श्रीकांत निंबाळकर. लाईव्ह व्हिजन या स्पर्धेचा आनंद आपण यूट्यूब वाहिनी लाईव्ह व्हिजन वरून घेऊ शकतात. क्वालिटी विथ क्लॅरिटी. या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य सुरेश दामू भोळे अर्थात जळगाव नगरीचे लाडके आमदार राजूमामा भोळे, कमलेश लिहनकर आणि दीपक भाऊ बाविस्कर. संत
धावा, 6वं षटक सुरू आहे. जय गाडगे चॅम्पियन्स. चेंडू लो फुल टॉस, गॅप मध्ये टोलवलेला फटका, सुंदर टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. 7वं षटक गोपाल शिरसाट घेऊन आलेले आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न आणि बोनस 4 धावा मिळतील. नक्कीच या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 79 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस चेंडू उंच आणि आउट झालेला आहे फलंदाज. दीपक यांना परतावं लागेल. गोपाल शिरसाट यांच्या गोलंदाजीवर दीपक यांचा झेल टिपलेला आहे. गोपाल सुरवडकर यांनी 79 धावा, 4 गडी बाद. दीपक 9 चेंडू 22 धावा काढून तंबूत परतलेले. जय गाडगे चॅम्पियन संघाला 4था झटका लागलेला आहे.
शेवटचे 12 चेंडू या डावातले शिल्लक. वाईटचा इशारा आलेला आहे. धावसंख्या 100. तर 3 आकडी धावसंख्या आता गाठलेली आहे. 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आजचा या दिवशीचा हा दुसरा संघ आहे ज्याने 100 गाठलेली आहे. माझ्या मते तिसरा असेल. हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ हातात. भूषण यांनी चांगला झेल टिपलेला आहे. कृष्णा कॉट भूषण बोल्ड. शेखर 100 धावा आणि निम्मा संघ आता तंबूत परतलेला आहे. प्रवीण आढाव अर्थात पप्पू एकेरी धावेने आपलं खातं उघडतायत असं आमचे स्कोरर पप्पू इंगोले आम्हाला सांगतायत. शेखर यांचा पुढचा चेंडू. यश ऑन स्ट्राइक. कैलासवासी सुभाष रामदास शिरसाळे फलंदाजी यांकडून. ऑन साइडला टोलवलेला फटका. काउस कॉर्नर कडे चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकशे 2 धावा. प्रवीण आढाव स्ट्राइकला. प्रवीण आढाव यांनी बॅट फॉर वेगात फिरवलेली होती परंतु बॉलच्या लाईनीत ते आलेले नव्हते. षटक संपलेलं आहे. 9 षटकांची समाप्ती. 102 धावा. 5 गडी बाद. या डावातले शेवटचे 6 चेंडू शिल्लक. दरम्यान जगवानी नगर आणि अयोध्यानगर परिसरातील एक चित परिचित व्यक्तिमत्व सुनील भाऊ सपकाळे यांचं
मनपूर्वक स्वागत. ओ ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला पूर्ण ताकदीने खेचून काढलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार, दणदणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 108 धावा. जयेश शिरसाळे यावेळेस ऑन साइडला टोलवलेला फटका. लॉंग ऑनच्या दिशेने भूषणचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. यावेळेस प्रवीण आढाव स्ट्राईकला असतील. या डावातले शेवटचे 4 चेंडू शिल्लक. जयेश यांचं, भूषण यांचं कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी. आउटफील्डमध्ये काही चांगले झेल टिपलेले, काही चांगले क्षेत्ररक्षणाचे अटेम्प्ट केलेले, ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने एकच धाव मिळेल. फटका सुंदर आहे परंतु धाव मात्र एकच मिळेल. 3 चेंडू झालेले आहेत. जयेशचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू पुन्हा एकदा. यॉर्कर लेनचा चेंडू क्लोज टू बॉडी. बॅट फिरवण्यासाठी जास्त वेळ नव्हता. एकच धाव मिळेल. प्रवीण आढाव आता स्ट्राईकला असतील. जयेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी चांगला संपर्क. चेंडू जातोय सरळ व्यासपीठाकडे. षटकार आलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा पार. 117 117 धावा. या डावातला शेवटचा चेंडू असेल. जयेश यांचा सामना करतील प्रवीण आढाव. ऑफस्टंपच्या बाहेर बघितलाय, जाऊ दिलेला आहे. वाईडची मागणी केली जाते परंतु पंच या ठिकाणी वाईड घोषित करत नाहीये. डाव संपलेला आहे. 10 षटकांची समाप्ती. 117 धावा. जय गाडगे चॅम्पियन्स या संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना निर्धारित 10 षटकात 5 गडी बाद 117 धावा केलेल्या आहेत आणि लक्ष ठेवलेलं आहे. संत गाडगे बाबा किंग्ज
जय गाडगे चॅम्पियन्स या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 10 षटकात 5 गडी बाद 117 धावा केलेल्या आहे. संत गाडगे बाबा किंग्ज जामनेर 11 या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष असेल 118 धावांचं. आणि या अगोदर सकाळच्या सत्रात या संघाने एक मोठं लक्ष आरामात पार केलेलं होतं, त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल. जय गाडगे चॅम्पियन्सचे गोलंदाज कशी गोलंदाजी करतात त्यावर बरेच काही अवलंबून असेल. चला गोलंदाजीची सुरुवात करतील जय गाडगे चॅम्पियन संघाकडून कमलाकर देवरे. सामना करतील प्रतीक. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह, कॉपी बुक ड्राईव्ह आणि चौकाराने खातं उघडत आहे. सागर महाले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या होर्डिंगकडे चेंडू गेलेला आहे. उत्कृष्ट फटका. आपण बघू शकतो ओव्हरपिच चेंडू आणि त्या चेंडूला ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हर रिजनला चांगला फटका. मैदानाला गुदगुल्या करता चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. 4 धावांनी प्रतीक आपलं खातं उघडत आहेत. हो यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस थोडीशी दिशा स्टंपच्या कडे घेतलेली आहे. कमलाकर देवरे. चांगला चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत, 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चौकारानंतर 2 सलग चेंडू निर्धाव. धोबी पछाड विरुद्ध जय गाडगे ब्लास्टर या 2 संघांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर समालोचन कक्षात यायचंय. नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय. यावेळेस फटका उंच, चेंडू हवेत आणि पहिला गडी बाद झालेला आहे. प्रसन्न जाधव यांनी झेल टिपलेला आहे. प्रतीक कॉट, प्रसन्न बोल्ड, कमलाकर देवरे. 4 धावा 1 गडी बाद. संत गाडगे बाबा किंग्ज जामनेर. रितेश भाऊ सोनवणे हे मान्यवर आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. नाणेफेकीचे प्रायोजक भूषण भाऊ सोनवणे, संस्थापक वासुमित्रा फाउंडेशन. भूषण. राजूभाऊ सोनवणे आपल्याला विनंती की आपण कृपया टॉस का बॉसच्या पंचाकडे जायचंय. राजूभाऊ सोनवणे टॉस का बॉसचे आपले प्रायोजक आहेत. भूषण भाऊ सोनवणे, संस्थापक वासुमित्रा फाउंडेशन. षटकातला शेवटचा चेंडू असेल कमलाकर यांचा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि प्रवीण नाडाव यांनी झेल टिपलेला आहे. अमर लिंबाळकर यांनी चांगला झेल टिपलेला आहे. भूषण यांना 0 वर परतावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संत गाडगे बाबा किंग जामनेर 11 संघाची धावसंख्या 2 गडी बाद 4 धावा.
संतोष भाऊ बेडिस्कर, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण मंचाकडे जायचंय. आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहेत. संतोष भाऊ बेडिस्कर. प्रसन्न जाधव दुसरे षटक घेऊन आलेले आहेत. 5 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद. आता एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असेल संत गाडगेबाबा किंग जामनेर संघाला. जय गाडगे चॅम्पियन संघाने चांगली सुरुवात केलेली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कमलाकर देवरे यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली होती. पहिल्याच चेंडूवर त्यांना एक चौकार बसलेला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं होतं कमलाकर देवरे यांनी. प्रसन्न जाधव यांचा पुढचा चेंडू. मोठा फटका, चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे. अशी झेल सुटायला नको. कैलासवासी सुभाष रामदास शिरसाळे फलंदाजी यांचे प्रायोजन त्यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेलं आहे. कैलासवासी सुभाष रामदास शिरसाळे फलंदाजी एंड. तर गोलंदाजी एंडचे प्रायोजक आहेत रिया मोबाईल रिपेअरिंग, अमर निंबाळकर आणि अक्षय निंबाळकर. आबा केने यांनी एक सोपा झेल सोडलेला आहे आणि आबा केने यांच्याकडून आपण अशा चुकांची अपेक्षा करू शकत नाहीये. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संत गाडगेबाबा किंग जामनेर संघाची धावसंख्या 10 धावा, 2 गडी बाद.
तर कॉट बिहाइंड बद्दल चर्चा सुरू आहे दोन्ही पंचांच्या दरम्यान. आता बघूया दोन्ही पंच चर्चा करतील आणि काय निर्णय देत आहेत ते. बाद घोषित केलेलं आहे. पंचांचं बोट आता आकाशाकडे गेलेलं आहे आणि फर्नांदाजाला परतावा लागेल तंबूकडे. 10 धावा, 3 गडी बाद. जयेश यांना परतावा लागेल. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाने चांगला झेल टिपलेला आहे. दीपक यांनी चांगला झेल टिपलेला आहे. महेश भाऊ पाटील, संचालक अमर रगडा. चविष्ट स्वादिष्ट हेच आमचं वैशिष्ट्य. महेश भाऊ पाटील बॉलचे स्पॉन्सर्स अमर रगडा. लॉंग ऑफ कडे चेडू गेलेला आहे. सचिन रायपुरे हलक्या हाताने खेळलेला आहे. सचिन गोपाल शिरसाट यांनी टोलवलेला फटका. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. चौकार. साहिल एनेक्स या होर्डिंगकडे गेलेला हा चौकार. 15 धावा झालेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती. 15 धावा, 3 गडी बाद. कमलाकर देवरे यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. 9 धावा देत 3 गडी बाद केलेले आहेत. आपल्या निर्धारित 2 षटकांचा कोटा त्यांनी पूर्ण केलेला आहे. उत्कृष्ट स्पेल कमलाकर देवरे, अनुभवी खेळाडू.
दरम्यान वासुमित्रा फाउंडेशनचे संचालक आणि आपले टॉस का बॉसचे प्रायोजक भूषणभाऊ सोरोणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भूषणभाऊ सोरोणे आपलं मनपूर्वक स्वागत. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येईल, नक्कीच येईल. विजेंद्र केने अर्थात आबा केने वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि पहिलाच चेंडू त्यांनी दिशाहीन टाकलेला आहे. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव, 16 धावा. त्यानंतर आलेल्या एकेरी धावेमुळे धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचतीये. चौथं षटक विजेंद्र केणे अर्थात आबा केणे. गोपाल शिरसाट ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. वाईडची मागणी करतोय फलंदाज, परंतु माझ्या मते चेंडू बॅटच्या वरतून गेलेला होता. त्यामुळेच की काय पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलेला नाहीये. वीस धावा, 4 गडी बाद. ओ अतिशय उत्कृष्ट झेल विजेंद्र केणे यांनी गोपाल शिरसाट
गोपाल सुरवाडकर यांचा दीपक यांनी अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. विजेंद्र अशोक केने अर्थात आबा केने यांनी यश प्राप्त केलेलं आहे. 5वा गडी बाद झालेला आहे 20 धावांवर. आणि गोपाल शिरसाट फलंदाजी करतायत संत गाडगेबाबा किंग जामनेर 11 संघाकडून. आणि त्यांना प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक असेल ध्रुव यांच्याकडून. पंकज यांच्या बॅटमधून आलेला आहे चौकार. या चौकाराने पंकज आपलं खातं उघडतायत. धावसंख्या 24 धावा, 5 गडी बाद. चार षटकांची समाप्ती, 24 धावा, 5 गडी बाद. विजेंद्र केने यांनी या षटकात 9 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. गोपाल शिरसाट यांच्यासाठी काही पारितोषिक आलेली आहेत. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा रोख पारितोषिक असेल ध्रुव यांच्याकडून गोपाल शिरसाट यांच्यासाठी. तीस धावा, 5 गडी बाद. उमेश यांचा पुढचा चेंडू, षटकातला दुसरा. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज. फुलटॉस चेंडू आणि या चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे.
बॅकवर्ड पॉइंट किंवा डीप पॉइंट सीमारेषेकडे या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. पंकज आता स्ट्राईकला असतील. षटकातला चौथा चेंडू असेल उमेश यांचा. आणि गोपाल शिरसाट हे जर चौकार लगवतील तर प्रत्येक चौकारासाठी ध्रुव यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. हलक्या हाताने खेळलेलं आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 32. गोपाल शिरसाट ऑन स्ट्राइक. नो बॉलचा इशारा. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईकला असतील गोपाल शिरसाट. 100 रुपये किंवा 200 रुपये कमवण्याची नामी संधी. ध्रुव याच्याकडून चौकारासाठी 100 तर षटकारासाठी 200. गोपाल शिरसाटच्या बॅटमधून 1 बाउन्स चौकार. या चौकारासाठी ध्रुव यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. 37 धावा. संत गाडगे बाबा प्रीमियर लीग. तर ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात जाताना दिसेल. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक स्वर्गीय सचिन आधार पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अक्षय पाटील यांच्याकडून ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित करण्यात आलेली आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री अक्षय पाटील, स्वर्गीय चिरंजीव सचिन आधार पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संभाजी पाटील आमचे ड्रिंक्स ट्रॉली मॅन. तीस चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. ड्रिंक्स ट्रॉली पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. ड्रिंक्स ट्रॉली सोबत संभाजी पाटील, श्री अक्षय पाटील यांच्याकडून स्वर्गीय चिरंजीव सचिन आधार पाटील यांच्या स्मरणार्थ ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित करण्यात आलेली आहे. 5 षटकांची समाप्ती, 37 धावा, 5 गडी बाद आणि आता येणाऱ्या 5 षटकात 80 धावांची आवश्यकता.
16.20च्या सरासरीने धावा कराव्या लागतील संत गाडगे बाबा किंग जामनेर संघाला. कृष्णा वाईडने सुरुवात करतोय. पंकज स्ट्राईकला असतील. चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. डॉट बॉल आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू आता प्रेशर क्रिएट करेल, दबाव बनवेल फलंदाजांवर. ऑफस्टंपच्या खूप बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धावा या ठिकाणी कुठेतरी थांबवल्या गेल्या पाहिजेत. जय गाडगे चॅम्पियन्स हा संघ गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू. डॉट बॉल. बॅटची कड घेतलेली, धावबाद करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला परतावं लागेल. 39 धावांवर 6वा फलंदाज तंबूत परततोय. दीपक यांनी धावबाद केलेलं आहे. चला तर या ठिकाणी फलंदाज सुदैवी ठरलेला आहे. चेंडू फुटलेला आढळलेला आहे. तर टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार चेंडू जर फुटलेला आढळतो तर चौकार असेल, षटकार असेल किंवा फलंदाज बाद असेल तो चेंडू डेड बॉल घोषित केला जातो. कृष्णा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव. गोपाल शिरसाट स्ट्राईकला. षटकातला 5वा चेंडू असेल कृष्णा यांचा. सामना करतील गोपाल. 15 चेंडूत 21 धावा काढून फलंदाजी करताय.
पुन्हा एकदा महालक्ष्मी मोबाईल एनएक्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेकडे गेलेला आहे हा वन बाउन्स चौकार. आणि गोपाल शिरसाट यांची जर फलंदाजी आपण बघितली असेल तर प्रत्येक मोठे फटके त्यांचे त्याच बाजूला गेलेले आहेत. तर या ठिकाणी आखूड टप्प्यांवर हल्ले चढवण्याचा प्रयत्न असेल गोपाल शिरसाट यांचा. षटकातला शेवटचा चेंडू कृष्णा यांचा. आतापर्यंत 5 चेंडू 7 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. गोपाल सामना करतील. ऑफस्टॉपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, जोरदार अपील, षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती. संत गाडगे बाबा किंग जामनेर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा, 5 गडी बाद. धोबी पछाड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चेंडू उंच आणि हा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 50 धावा. अर्धशतक आता फलकावर लागलेला आहे. 23 चेंडू आणि 68 ची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू उंच आणि झेल सुटलेला आहे. कर्णधार प्रवीण आढाव यांच्या हातून झेल सुटलेला आहे. आबा केणे यांच्या हातून सुद्धा एक झेल सुटलेला होता. सोपा झेल होता आणि ते झेल आता कुठेतरी महागात पडू शकतात. उमेश यांच्या चेंडूवर परतावा लागेल गोपाल शिरसाट यांना. चांगला झेल टिपलेला आहे. साहिल यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि गोपाल शिरसाट यांना तंबूत परतवलेलं आहे. उमेश पाटील माफ करा उमेश यांनी गोपाल शिरसाट यांना तंबूत परतवलेलं आहे. साहिल यांचा चांगला झेल. 6 गडी बाद 51 धावा. 19.14 च्या सरासरीने 21 चेंडूंमध्ये किती 67 ची आवश्यकता. उमेश यांचा सामना करतील नवीन फलंदाज शेखर. नो बॉलचा इशारा. ऑन साइडला टोलवलेला फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चला तर नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरतोय. फटका फसलेला होता परंतु नो मॅन्स लँड. 1 धाव मिळेल. शेखर आपलं खातं उघडतील. फाईन लेगच्या दिशेने खेळलेला फटका कमलाकर देवरे ज्यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली होती. टिच्चून मारा केलेला होता. किफायती मारा केलेला होता.
शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात या चेंडूला अडवत आहेत. दरम्यान धाव मात्र फलंदाजाला मिळत नाहीये. षटकातला 5वा चेंडू असेल उमेश यांचा. पंकज यावेळेस चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदंब बिल्डकॉनच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा तुफानी षटकार. षटकातला शेवटचा चेंडू असेल उमेश यांचा. सामना करतील पंकज. 9 चेंडू 19 धावा. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. फाईन लेगकडे जाणारा चेंडू यष्टीरक्षक या चेंडूला अडवतोय. षटकाची समाप्ती. 7 षटकांची समाप्ती. संत गाडगेबाबा किंग्ज जामनेर संघाची धावसंख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा. 19.67च्या सरासरीने 18 चेंडूंमध्ये 59ची आवश्यकता. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. जयेश स्ट्राईकला असतील. कृष्णा यांचा सामना करतील. कृष्णा यांनी आपल्या पहिल्या षटकात 7 धावा दिलेल्या होत्या. एक गडी त्यांनी आतापर्यंत बाद केलेला आहे. परतावं लागेल फलंदाजाला. पंकज यांना परतावं लागेल. धावबाद झालेले आहेत.
चला बघा, या ठिकाणी अपील झालेली होती धावबादची, पंचांनी बाद दिलेलं होतं, परंतु खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे आणि कॅप्टनने पुन्हा कॉल करून फलंदाजाला बोलवलेलं आहे. प्रवीण आढाव यांच्या खेळाडू वृत्तीचं कौतुक करावं लागेल. 60 धावा. कृष्णा यांचा पुढचा चेंडू, सामना करतील पंकज. फटका उंच गेलेला आहे, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड. तर पंकज जाधव सुदैवी ठरतायत, नशिबाच्या घोड्यावर स्वार झालेले. फलंदाज सुरक्षित, नाबाद, नॉट आउट. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय, परत करतोय. दरम्यान एक धाव मिळतीये. षटकातला शेवटचा चेंडू असेल कृष्णा यांचा. 11 धावा देत त्यांनी आतापर्यंत एक गडी बाद केलेला आहे. चेंडू उंच टोलवलेला आहे, हवाई सफरीवर चेंडू पाठवलेला आहे. या षटकाराच्या मदतीने षटक संपत आहे. जयेशच्या बॅटमधून पहिला षटकार. 8 षटकांची समाप्ती, 69 धावा, 7 गडी बाद. बारा चेंडू आणि 49 ची आवश्यकता. 24.50 सरासरीने धावा काढाव्या लागतील. दीपक बाविस्कर आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले. ओ चांगला चेंडू दीपक यांचा, डायरेक्ट हिट आणि माझ्या मते फलंदाजाला परतावा लागेल. पंकज जाधव धावबाद झालेले आहेत. 2 ते 3 वेळा त्यांना नशिबाची साथ मिळालेली होती. आपण बघू शकतो यॉर्कर लेनचा चेंडू पायावर आला होता. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने आबा केणे याने चेंडू अडवलेला होता आणि बरं झालं की दीपकने हा चेंडू मध्ये अडवलेला नाहीये आणि त्या फलंदाज पुन्हा एकदा सुरक्षित राहिला असता. 69 धावा, 8 गडी बाद. चला पुढच्या संघांनी आपली प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे.
अलॉंग द कार्पेट आपल्याच फॉलो थ्रू मध्ये दीपक बाविस्कर या चेंडूला अडवत आहेत. जयेश 5 चेंडू 13 धावा. दिशाहीन चेंडू दीपकचा. शहात्तर धावा. तगडा फटका होता. संपूर्ण ताकद या फटक्याच्या मागे झोपलेली होती. फलंदाज धावबाद आहे का पंचपुष्टी करतील. बाद आहेत. 9 गडी बाद झालेला आहे. 76 माफ करा 77 धावांवर. धावा 9 गडी बाद. नऊ षटकांची समाप्ती. 77 धावा 9 गडी बाद. 6 चेंडू आणि 41 ची आवश्यकता. विशाल शिरसाट जिथे कुठे असतील कृपया मंचाकडे यायचं आहे. दरम्यान आपण बघू शकतो मावळणाऱ्या सूर्याचं हे विहंगम दृश्य लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण करत आहोत. आपण बघत आहात श्री संत गाडगे बाबा प्रीमियर लीग क्वालिटी विथ क्लॅरिटी. आणि आता या स्पर्धेत या सामन्यात फक्त औपचारिकता उरलेली आहे. 6 चेंडू 41 ची आवश्यकता. गोपाल शिरसाट जिथे कुठे असतील कृपया मंचाकडे यायचंय. गोपाल शिरसाट फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जातोय सरळ साइड स्क्रीन कडे. रिया मोबाईल रिपेअरिंग च्या होर्डिंगला जाऊन धडकलेला आहे हा चौकार. बॉलिंग एंडचे प्रायोजक रिया मोबाईल रिपेअरिंग अमर निंबाळकर अक्षय निंबाळकर. तर फलंदाजी एंडचे प्रायोजक फलंदाजी एंड प्रायोजित केलेला आहे तो कैलासवासी सुभाष रामदास सिरसाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. फुलटॉस चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपला गेलेला आहे. सामना संपलेला आहे आणि हा सामना जय गाडगे चॅम्पियन संघाने 35 धावांनी जिंकलेला आहे. जय गाडगे चॅम्पियन्स वॉन बाय 34 रन्स. 34 धावांनी हा सामना खिशात घातलेला आहे. विनंती असेल गोपाल शिरसाट आपण एक षटकार आणि 2 चौकार लगावलेले होते त्याबद्दल आपल्याला ध्रुव यांच्याकडून 400 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. चला पुढच्या सामन्याच्या संघांनी आपली प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. पंचांना विनंती असेल बॉल चूज करण्यासाठी फलंदाजी संघाच्या कर्णधाराला